जे आपले ड्रीम कार असतात काही त्या टॅक्सी म्हणून आहे. मला काल टेस्ला दिसेल ती टॅक्सीमध्ये. तेव्हा ती टॅक्सी चालली. कॅमरी आहे ते टोयोटा कॅमरी. बेकार आहे का. इकडे नंबर पहा कसे असतात. म्हणजे पांढरी नंबर प्लेट आहे. दुबई लिहिलं असताना हा 5 आकडी नंबर आहे. 48093. लहानपणी आम्ही वावरात जात जाऊ निंबोया याच्याले ते इको मग त्याचे पैसे भेटतात रुपया किलोनं असं. ते पैसे आपले असतात घरी द्यायचे नाही. ते गोया बिस्किटं खायला आम्हाला कामात पडत. याला हात लावला की म्हणत की भांडणं होतात घरात. आता याच्या घरात भांडणं होतात. अरे तर 7 स्टार हॉटेल आहे ना ते आर्टिफिशियल नैसर्गिक नाही. हे अठी डिस्प्लेसाठी लावल्या भाऊ पोलीसची गाडी. हो गाडी पाहून घ्या. अरे लिमोजिन आहे हे पहा. आठवून पासून सुरू होते. ये आपल्या फ्रेममध्ये बी नाही बसत. ये देख लो. हो पहावे ते नवलच. गुड मॉर्निंग रे भाऊ. आता वाजले भाऊ सकाळचे 8:45 म्हणजे इंडियातले. आणि दुबईतले वाजले समजा 7 सव्वा 7. 8:30 वाजता तयार होणार. पण त्याच्या पहिले या हॉटेलच्या टेरेसवर आहे स्विमिंग. तो आपण करेंगे अभी स्विमिंग. मी मस्त तयार झालो. चला त्यानंतर नाश्ता बी करणार आहे. भाऊ भेटलं का आपलं स्विमिंग पूल झाला बंद. आता डायरेक्ट 10 वाजता उघडीन. आपल्याला जाणं आहे हिंड्याले. असं असते ते. जिम उघडा आहे बा. तो जिम दाखवतो मी तुम्हाला. ये ऐसा है जिम यहाँ पे. बरं जाऊ दे. आता रूममध्येच आणून देतो. हे पहा टावेल गिवेल आणेल होता मी ना. बॅड लोक रूममध्ये आणून देतो. सट नाश्ता करायला येतो. स्विमिंग आपण संध्याकाळ करेंगे जर लवकर आलो तर. चला लिफ्ट 4th फ्लोअर. चालेल लवकर. तेव्हा इकडे नाश्ता रेडी आहे माहिती आहे. तरी नाश्ता करतात काही जण करून बी राहिले वा. चला A few minutes later. चला बा आपण तर झालो तयार. मस्त हे व्हाईट टी शर्ट घातलं. कॅप खाली शूज आहे. आणि हे पाटील जीन्स आहे. पाटील म्हणजे स्टाईल आहे ती. तर आता वाजले 9:15 म्हणजे दुबईचे झाले असतील 7:30 पावणे 8. 8:30 लोक आपल्याला टाईम द्यायला जाईल ना. पहिले नाश्ता सुटायचा आहे. पण घरी फोन राहायला करायचा. हो फोनवरून आठवलं भाऊ की अठी जर तुम्ही येत असाल तर मग तुम्हाला सिम कार्ड घ्यायला की ना. आता मी काही घेतलं नाही पण घेतलेलं बरं राहते. कारण आठवून वायफाय कॉलिंग नाही होत. वायफायवर चॅट करू शकता तुम्ही घरच्याशी. म्हणजे सॉरी वायफाय कॉलिंग म्हणजे व्हॉट्सअप कॉलिंग नाही होत. व्हॉट्सअपवर चॅट करू शकता तुम्ही घरच्याशी आणि वायफायला कनेक्ट करून. तर दुसरा मार्ग आहे गुगल मीट. गुगल मीटवर व्हिडिओ कॉलही होते आणि कॉलही होते. मला तेच चालू आहे गुगल मीटवर. नाही तर एक इंटरनॅशनल रोमिंग आहे ते काहीतरी 898 रुपयासाठी एका महिन्यासाठी भेटते. त्यात 1 GB डेटा भेटते. आता 1 GB डेटा तर एका अर्ध्या दिवसात खतम करतो. इंडियन आहे आपण. आणि नाही तर मग 64 KB/सेकंडचा स्पीड भेटते 1 GB झाल्यावर. तो अनलिमिटेड 1 महिनाभर. मग त्याच्यापेक्षा मी ते गुगल मीटचं हे केलं. तर मी घरी त्याच्याशी कॉलवर बोलतो आणि नाश्ता बी करतो. चलो सलून बिलून आहे पाहिजे स्वतःचं. ओलिव्ह ट्री रेस्टॉरंट. मस्तपैकी रेस्टॉरंट आहे. क्या क्या है भाई. हे प्यायचं असेल तर प्या. ये देख लो आइटम मस्त. चिकन सॉस, बॉइल्ड एग, बेक बीन्स. बेकरी आयटम्स आहेत. कॉफी वगैरे. ते आपण प्युअर व्हेज आहे. मी घेतो. झमकलार बा नाश्ता. एक तुम्हाला सांगतो म्हणजे अठी भाऊ जे आपले ड्रीम कार असतात काही त्या टॅक्सी म्हणून आहे. मला काल
टेस्ला दिसेल ती टॅक्सीमध्ये. पण अजून एक गोष्ट आहे, मला अठी आपलं हे इर्टिगा ते बी दिसेल ती बा, स्विफ्ट दिसेल ती, i10 दिसेल ती, आहे की नाही. जसं आहे बा, हे इथं इनोवा आहे हायब्रिड. हे कोणती आहे, एक्सिट लिवेल आहे. हे बा ते टॅक्सी चालली. कॅमरी आहे, ते टोयोटा कॅमरी. बेकार आले का गाड्याच्या बाबतीत 101. अठी फेरारी वर्ल्ड म्हणूनही आहे. फेरारीच्या बंद गाडीचं प्रदर्शन आहे ते, पण सांगायचं त्याचं बुकिंगच भेटून नाही राहिलं, आहे की नाही. आता आम्ही वाट पाहू राहिलो आमच्या गाडीची. बाबा हे माझ्यासोबत आहेत, ते माझ्यासोबत आहेत. गाडी काही आली नाही. ग्रुपवर त्यांनी मेसेज पाठवला की गाडी 5 मिनटात येते बा. आम्ही हरकल कोंबड्यासारखं पहिलेच हजर आहे. हे बा हे कॅमरी आहे. बा हे आली बस. भाऊ इकडे नंबर पहा कसे असतात. म्हणजे पांढरी नंबर प्लेट आहे, दुबई लिहिलं असतं. हा 5 आकडी नंबर आहे, 48093 असं आहे. पण पांढरी नंबर प्लेट आहे. आपल्या इंडियात पिवळी असते टुरिस्ट गाडी म्हटल्यावर. अशी बस आहे. आणि ऑलमोस्ट म्हणजे 99% तर ACच असतात असं मला वाटते. म्हणजे मी तर नॉन AC पाहिलीच नाही. चलो ये है बस. ये पहले ही आके बैठे ये भी. तो दुबई फ्रेम जो दुबई सिटी का पास्ट, प्रेजेंट और फ्यूचर आपको वहां पे देखने को मिलता है. दुबई फ्रेम ऑब्जर्वेशन डेक है, स्काई वॉक है. एक तरफ से पुराना दुबई मीन्स 2000 से पहले का दुबई, और एक तरफ से 2000 के बाद का दुबई, वो देखने को मिलता है. पहला हमारा जो स्टॉप रहेगा वो है दुबई फ्रेम. उतरलो बा आणि हे इकडे आलो आपण दुबई फ्रेम. बुर दुबईमध्ये ते फ्रेम येते. सोनेरी कलरची आहे, सोन्याची नाही आहे. सोन्या कल्लाकरीनं माझी फ्रेम कायला घेतली म्हणे. ये है दुबई फ्रेम. ऐसे फोटो भी खींच रहे लोग मस्त. हे लोक थांबेला आधी तिकीट काढायला भाऊ दुबईचं. हे बा आधी रेट लिहिलेलं आहे ॲडल्टसाठी 52.5. म्हणजे जर 23 जर गुणाकार केला तर 1200-1300 रुपये ते तिकीट पडते दुबईचं, दुबई फ्रेमचं. मस्त. आणि ही फ्रेम आहे. अजून टाईम आहे. म्हणजे आता इंडियाचे वाजले 11, 9:30 झाले. 10 वाजता हे उघडते. आपण काही याच्या अंदर जाणार नाही आहोत कारण बाकीचे स्पॉट कवर करायचे आहेत. ये दुबई फ्रेम. आणि हे पहा हे अठी भाऊ हे झाड आहे एक म्हणजे असे बरेच झाड आहेत पहा. पण मला लक्ष नाही आलो तेव्हापासून. हे आपलं निंबाचं झाड आहे भाऊ. म्हणजे लहानपणी आम्ही वावरात जात जाऊ निंबो यायच्याले ते इको, मग त्याचे पैसे भेटतात रुपया किलोनं असं. ते पैसे आपले असत, घरी द्यायचे नाही. ते गोया बिस्किटं खायला आम्हाला कामात पडत. असे निंबाचे झाडं लय लावेलात येईन. हे बा इकडे झाड आहे. आणि सांगा बा पावसाळा नसते अडी किती मेंटेन करेल आहे. याच्या अंदरही एक लिफ्ट आहे. आता तुम्हाला दिसणार नाही, मला दिसून राहिली अठून मस्त. ह्याच्यावर मस्त सूर्याची किरणं पडतात आणि ते रिफ्लेक्ट करते. हे बा चमकू राहिली मस्त. सोनेरी कलर दिलेला आहे. हा बाय याचं जर असं सांगितलं भाऊ तर हे अठूनपासून असं आडवं अंतर आहे 90 मीटर आणि हे असं आहे 150 मीटर. म्हणजे जवळजवळ 450 फूट उंची आहे. हो पहावे ते नवलच.
चला भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण. आपण येलाय UAE मधल्या दुबई राज्यात किंवा दुबई शहर ज्याला तुम्ही म्हणू शकता. तर ठीक माया मागे आहे हे दुबई फ्रेम. असंच आज आपण दिवसभर सिटी टूर करणार आहोत. टेन्शन नका घेऊ, बुर्ज खलिफा बी असणार आहे की नाही. तर सुरुवात केली आज आपण या दुबई फ्रेमपासून. हा ठीक फोटो सेशन चालू आहे. GTA भाऊ, मस्त गाडी रे, एक नंबर. 5.0 है ते, क्या बात है. ये इधर है दुबई फ्रेम. तर हे होतं भाऊ दुबई फ्रेम. आता जाऊ मोरल्या ठिकाणी, पुढचं डेस्टिनेशन. तेव्हा हे सगळे चालले, हे आपली बस. चला. अभी हम जा रहे हैं यहाँ से, बहुत ही फेमस रोड है यहाँ का, दुबई का रिचेस्ट रेसिडेंशियल एरिया है, जहाँ पे कहीं पे भी हाई राइज स्काईस्केपर्स नहीं है. उसको नाम बोला गया है, उसको नाम दिया गया है जुमेरा रोड. वो नाम जो आया है वो जुमराह के ऊपर से आया है. जुमराह का मतलब होता है स्मोक. कभी भी हम जब समुद्र के किनारे जाते हैं, सनसेट देखते हैं, तो उसमें से समुद्र में से ऐसा लगता है कि धुआं उड़ रहा है. तो वो जो स्मोकी वेदर, स्मोकी जो है समुद्र में साथ, उसको जुमरा बोलते हैं. भाऊ दुबई खरी फेमस आहे. आपण काय म्हणतो बुर्ज खलिफाच्यानं फेमस आहे बा दुबई. तर तसं नाही आहे. दुबई या गाईड दादाचं म्हणणं आहे दुबई खरी फेमस आहे ते हे मागे आहे बुर्ज अल अरब. हे ये है भाई, हे आपले गाईड दादा आहेत. या आर्टिफिशियल लेक आहे, याच्यावर आहे. काही लोक बा मस्त खेळू राहिले, रिलॅक्सली, बिलकुल मस्त रे. ते तिकडे वॉटर स्पोर्टही आहेत. ते तर आमच्या भारतात बी आहे, कोकणात. फक्त हे नाही बा भारतात. हे काय मागे आहे 7 स्टार हॉटेल आहे ते बुर्ज अल अरब. बुर्ज म्हणजे टावर, अल म्हणजे द आणि अरब म्हणजे अरब. बुर्ज अल अरब. कोण म्हणीन बा हे बनवेला म्हणून, नैसर्गिक नाही, हे आर्टिफिशियल आहे, बनवेला आहे. हे तर बनवेलच आहे समजा. मस्त रे, एक नंबर. हे शिंपले पाहून राहिले का बा, अटी तर लय पडेल. हे बा बदबद पडेल. हे बा हे पडेल अटी. ओ पाणी आलं. हे अटी पडेल आहे. याला हात लावला की म्हणत की भांडणं होतात घरात. आता याच्या घरात भांडणं होतात. हे बा हे दोघं पाहू राहिले. आपण नाही घेत बा, फालतू भांडणं झाले तर काय करता. हे असे बोर्ड घेऊन जाऊन राहिले लोक बरेचसे. इकडे गेलेले आहेत हे बोर्ड घेऊन. मस्त. एक तुम्हाला सांगायचं राहिलं, या हॉटेलच्या या अठी हेलिपॅडही आहे. हेलिकॉप्टर उतरते तरी सांगा. अरे तर 7 स्टार हॉटेल आहे ना ते, आहे की नाही. आणि हा असा इकडे आहे
बीच, तिकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे आणि ते खजूरचे झाडं लावलेत. आर्टिफिशियल, नैसर्गिक नाही. ओ मस्त आहे गड्या हे, क्या बात है. तर भाऊ हे होतं बुर्ज अल अरब. आता आपल्याला जाणार पुढच्या स्पॉटवर. चला, लक्झरी वाट पाहू राहिली आपली. चलो. रॉयल एटलांटिस हॉटेल है दी. वो हाफ अपार्टमेंट है, हाफ होटल है. आठून दिसून राहिलो बा आता. ड्रायव्हर दादा बेहतर है आप गाडी भी वजे वजे घेतली. यहाँ पे या तो वाटर पार्क बुक कर सकते हो, यहाँ पे बसची पार्किंग नाही आहे. ठीक, पार्किंग ले दूर आहे म्हणतात ते, त्याच्यानं घोर आहे. और 2 टन से लेके 6 टन तक के पत्थर है. और राइट हैंड रासा खेमा और फुरजरा से लाए हैं. इसलिए लाए हैं क्योंकि आइलैंड को इफेक्ट ना कर पाए. जब वेव्स आ रही है ना, अभी देखो वेव्स कितनी है. और इसी जगह पे यहाँ पे अब जो लोग रुके हैं ऑन योर राइट हैंड साइड, ये सब आते हैं गाड़ियों, छोटी छोटी गाड़ियों में. गाड़ी का पार्किंग करते हैं और फिर यहाँ पे आते हैं. तो हैव टाइम. अगर लोग आप मुझे बोल सकते हो तो मैं उतार सकता हूँ आप लोगों को. फिर इसके बाद कुछ होगा नहीं, अपना सीधा होटल पे, अपना सीधा रेस्टोरेंट पे होगा. वाओ, क्या बात है, माइंड ब्लोइंग. दुबई के राजा का पैलेस है. हिज हाइनेस शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम. 5.6 हाइट है. अपने भाई 4 भाई थे. चारों भाई 2004 तक साथ में थे. 2005 में अलग होने की बात हुई इसमें, लेकिन उनके जो सबसे बड़े भाई थे उनकी डेथ हो गई 2005 में. अलग हुए 2009 में, बाद में 4 साल के बाद 3 भाई. एक भाई की फैमिली ज़बील में, सॉरी अपना जुमेरा में शिफ्ट हो गई. दिस इज ओनली वन रॉयल फैमिली जो सबसे मिडिल ईस्ट में सबसे लास्ट में आखिर में अलग हुई. सबसे बड़े भाई किंग थे. डिस्प्ले साठी लावला भाऊ पोलीसची गाडी. हो, गाडी पाहून घ्या. पाहावं येते नवलच. क्या बात है.
जबील पैलेस इधर है। ये पुलिस की गाड़ी है भाऊ, एक नंबर है कार। आणि हा पॅलेस हा लास्ट पॉइंट आहे, याच्या इकडे अलाउड नहीं है। जूम यार, ये देख लो। भाऊ अंदर तर काही जाता येत नाही, पण हे जे दिसून राहिलं ना, हे फक्त एंट्रीचं गेट आहे। पॅलेस त्याच्या लय पुढे आहे, अंदर एंट्री नहीं है सामान्य नागरिक। दुबई आओ कभी भी, दुबई आओ कभी भी। पार्किंग मध्ये आलो भाऊ ना, ठीक एक मस्त गाडी दिसली। ये देखो, साधी वाटते ना, कोणती आहे बा? ये 300 है ना? अरे लिमोजिन आहे हे पहा, आठवून पासून सुरू होते। ये आपल्या फ्रेम मध्ये भी नहीं बसत। ये देख लो, ये क्या बात है। ये लिमोजिन के साथ अपन भी मस्त। याच्यात आम्ही नाही की नाही या बसचं बुकिंग करेलं आहे, तर त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचशा ठिकाणी ट्रॅफिकमुळे किंवा पार्किंग अवेलेबल नसल्यामुळे किंवा बसची पार्किंगच तिथं नसल्यामुळे, जसं फ्युचर म्युझियम आहे, मी त्या गंध्या काचातूनच तुम्हाला दाखवलं, तर तिथं त्याच्या अंदरचं तर तिकीट नाही काढेल आपण, कारण तिकीट भेटून नाही राहिलं। पण तिथंच निदान बाहेर जाऊन फोटोशूट किंवा व्हिडिओ शूटही करायचा असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला कार पाहिजे किंवा टॅक्सी करायची सरळ सरळ। ह्या बसचा लय प्रॉब्लेम होते। बरेचसे स्पॉट असे आहेत, जसं पाम बीच आहे, त्याचं रोडनं जेवढं घेता येते तेवढं, पण ते थांबून ॲटलांटिस हॉटेल आहे, तर ॲटलांटिस पॅलेस जसं म्हणतो, त्याचंही आपण त्या लक्झरीतूनच घेतलं है ना। अंदर जाऊन किंवा म्हणा बाहेरून फोटो काढायची मजा या लक्झरीत येत नाही, त्यासाठी कार किंवा टॅक्सीज तुम्हाला करावं लागेल, तुम्ही तेच करजा। इकडे बॉम्बे बाईट नावाचं रेस्टॉरंट आहे बा, असं त्या गाईडनं सांगितलं, तर तिकडे जाऊ आपण। पोटोबा बॉम्बे बाईट, अरे ह्याच्यासाठी पट्टी लावायला अशी बोलला आहे म्हणते ताई। हे पट्टी लावायला आहे, अलाउड आहे की नाही काय माहीत। पट्टी लावायला तर असं खालून जावं लागते। चला, हाँ ते तटी दिसलं बा, ये भी मॉल है बहुत बड़ा, मस्त। ये है बॉम्बे बाइट्स रेस्टोरेंट। हाँ, हेलो हेलो सर। ओपन करने के मुझे ये है अचार बिचारा, लिंबू है, लिंबू असे असतात बॉडी, ते पापड़ा आहे, सब सुतलर बघा आता। तर हे होतं दुबई सिटी टूर, त्याचे काही निवडक स्पॉटच होते, एवढ्या त्यांना झालं असं नाही। हा ब्लॉग इथं आपण एंड करू। एंड करायसाठी काय, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलचं नाव लक्षात ठेवा, वराडी विशाल। आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हणलं आहे, अवघे विश्वची माझे घर। राम राम।